पॅसिव्ह व्हॉइस हा टॉपिक आपण आज या ठिकाणी घेतोय, कारण तो ग्रामरमधील एक महत्त्वाचा टॉपिक आहे. ग्रामरमध्ये पॅसिव्ह व्हॉइसचं नेमकं काय महत्त्व आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेऊ आणि मग त्यानंतर पॅसिव्ह व्हॉइस चेंज करताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींची दखल घ्यावी लागते हा विचार आपण नंतर करणार आहोत. तर पहा, बऱ्याच वेळा एखादं विधान बोलताना आपल्याला तिथे पॅसिव्ह व्हॉइसची गरज लागते. पॅसिव्ह व्हॉइसचं विधान बोलताना जो कर्ता त्या विधानामध्ये असतो तो महत्त्वाचाच नसतो, तर तो विधान जे करतोय ते त्याच्यामध्ये ते कोणाच्या बाबतीत विधान करतोय किंवा तो काय विधान करतोय तर ते महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे काही प्रसंगी हा पॅसिव्ह व्हॉइस वापरावाच लागतो. आता उदाहरण घेऊया या ठिकाणी आपण एक. हे एक वाक्य घेतलं या ठिकाणी मी, ऑल स्टुडंट्स आर इन्फॉर्म्ड दॅट. इथे पहा, याचा मराठी अर्थ काय होतो? सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की, मराठी अर्थ होतो याचा. आता इथे हे कळवणारं कोण आहे सांगितलेलं नाही आहे, ते महत्त्वाचं पण नाही आहे, म्हणून तर पॅसिव्ह व्हॉइस हा प्रकार म्हणजे काही प्रसंगी वापरतात. तर विद्यार्थ्यांना काय कळवण्यात येतं ते महत्त्वाचं आहे किंवा कोणाला कळवण्यात येतं ते महत्त्वाचं आहे. म्हणून इथे क्रिया कोण करतोय बिलकुल महत्त्वाचं नाही आहे. तर अशा प्रसंगी मग पॅसिव्ह व्हॉइस वापरला जातो. दुसरे उदाहरण पहा या ठिकाणी. हे उदाहरण पहा, यू विल बी इन्फॉर्म अबाउट युअर सिलेक्शन अर्लियर. बघा हे वाक्य. आता इथे सुद्धा याचा मराठी अर्थ काय होतो? म्हणजे तुम्हाला तुमच्या निवडीबाबत लवकरच कळवण्यात येईल. म्हणजे निवड करणारा कोणी सांगितलेलं नाही, महत्त्वाचं पण नाही आहे. महत्त्वाचं काय आहे? कोणाला कळवण्यात येईल आणि काय कळवण्यात येईल हे महत्त्वाचं आहे. मग अशाही प्रसंगी पॅसिव्ह व्हॉइस वापरला जातो. तिसरं उदाहरण पहा. हे उदाहरण, टीचर्स डे वॉज सेलिब्रेटेड इन आवर स्कूल इन द प्रेझेन्स ऑफ टीचर MLA. याचा अर्थ काय होतो? आमच्या शाळेमध्ये शिक्षक आमदारांच्या उपस्थितीमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. इथे सुद्धा साजरा कोणी केला बिलकुल महत्त्वाचं नाही आहे, तर काय ॲक्शन केली ती महत्त्वाची आहे. काय ॲक्शन केलेली आहे? टीचर्स डे साजरा करण्याची ॲक्शन त्या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यामुळे याही विधानामध्ये क्रिया कोणी केली बिलकुल महत्त्वाचं नाही आहे, क्रिया काय केली ते महत्त्वाचं आहे. म्हणजे जनरली अशा प्रकारे पॅसिव्ह व्हॉइसचा वापर केला जातो आणि म्हणून ग्रामरमध्ये या दृष्टीने त्याचं महत्त्व आहे. म्हणून आपण पॅसिव्ह व्हॉइस शिकताना पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे नेमकं काय असतं किंवा पॅसिव्ह व्हॉइसचे कोणते प्रकार आहेत, प्रकारानुसार पॅसिव्ह व्हॉइसची रचना कशी असते आणि त्याचबरोबर कुठल्या टेन्समध्ये पॅसिव्ह व्हॉइस चेंज करता येऊ शकतो, त्याचबरोबर कोणते वाक्यरचना प्रकार की जे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये चेंज होऊ शकतात, या सर्व बाबींचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचा आहे. तर प्रथमतः आपण बघूया पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे नेमकं काय. काय असतो पॅसिव्ह व्हॉइसचा अर्थ? तर पॅसिव्ह व्हॉइसचा व्याकरणामधील अर्थ आहे कर्म कर्तरी प्रयोग. कर्म कर्तरी प्रयोग हा ही शब्दरचना का केलेली आहे किंवा काय अर्थ होतो त्याचा? तर कर्त्याची जागा कर्म घेतं आणि ते कर्म हे कर्त्याप्रमाणे कार्य करतं आणि त्या कर्त्याप्रमाणेच क्रियापदांमध्ये बदल होतो, म्हणून त्याला कर्म कर्तरी प्रयोग म्हणलेलं आहे, म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस. दुसरा अर्थ पॅसिव्ह व्हॉइसचा पॅसिव्हचा आहे निष्क्रिय.
पण निष्क्रिय म्हणजे नेमकं काय, तर वाक्यामध्ये करता महत्त्वाचाच असतो, परंतु पॅसिव्हच्या रचनेमध्ये मात्र तो निष्क्रिय असतो. लक्षामध्ये करता पॅसिव्ह असतो म्हणजे निष्क्रिय असतो. तिथे ऑब्जेक्ट कार्य करतो, सब्जेक्टचं ऑब्जेक्ट तिथे कार्य करत असतो. त्याच्यामुळे याला पॅसिव्ह व्हॉइस हे नाव दिलेलं आहे. का पॅसिव्ह व्हॉइस नाव दिलं परत एकदा सांगतो, की तिथे सब्जेक्ट हा निष्क्रिय असतो, पॅसिव्ह असतो म्हणून. तर पॅसिव्ह व्हॉइसचे ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस असे दोन प्रकार आहेत. आता पहा, पॅसिव्ह व्हॉइसचे ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस असे दोन प्रकार आहेत. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय. आता पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय नेमकं आपण समजून घेतलं, मग ॲक्टिव्ह व्हॉइस हा प्रकार काय आहे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. ॲक्टिव्ह व्हॉइस ही काही वेगळी रचना नाही आहे. हे एक अफर्मेटिव्ह सेंटेन्सच आहे. अफर्मेटिव्ह सेंटेन्स स्टेटमेंट सेंटेन्समधलं. फक्त याच्यामध्ये अट काय असते की कंपल्सरी ऑब्जेक्ट याच्यामध्ये असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्टमध्ये, जसं की इतर रचनांमध्ये हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब दोन्हीपैकी एक येतं, इथे मात्र हेल्पिंग वर्ब येत नाही आहे ॲक्टिव्ह व्हॉइसच्या रचनेमध्ये. तिथे पॅसिव्ह याचं वर्बचं दुसरंच रूप असावं लागतं, वर्बचं दुसरं रूप असावं लागतं. ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असतात. त्याच्यामुळे विशेष काही ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे हा काय वेगळा खूप प्रकार आहे अशातलं नाही आहे, अशातला प्रकार नाही आहे. विधानार्थीच वाक्य आहे, त्यातला अफर्मेटिव्ह सेंटेन्स ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची. आणि आता पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे नेमकं काय याविषयी मी सांगितलेलंच आहे. आता आपण ॲक्टिव्ह व्हॉइसची शब्दरचना कशी असते आणि पॅसिव्ह व्हॉइसची शब्दरचना कशी असते हे आपण समजून घेऊया, की जेणेकरून पॅसिव्ह व्हॉइस चेंज करणं आपल्याला सोपं जाईल. ही पॅसिव्ह व्हॉइसची रचना आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पॅसिव्ह व्हॉइसची रचना आहे, पॅसिव्ह व्हॉइसचे शब्द आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता इथे OFC मी म्हटलेलं आहे, ओ म्हटलेलं आहे, कंसामध्ये FC म्हटलेलं आहे. तर ओ म्हणजे ऑब्जेक्ट आणि FC म्हणजे फर्स्ट केस. पहा, जेव्हा पर्सनल प्रोनाऊन हे सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट वापरलेलं असतं तेव्हा आपल्याला केसेसचा विचार करावा लागतो. म्हणजे जेव्हा आपण पॅसिव्ह व्हॉइस करतोय आणि सब्जेक्टच्या जागी आपण ऑब्जेक्ट घेतोय तेव्हा तिथे आपल्याला तो ऑब्जेक्ट FC मध्ये लिहायचा आहे, म्हणजे फर्स्ट केसमध्ये लिहायचा आहे, म्हणून मी इथे FC म्हटलेलं आहे. त्यानंतर पहा, हेल्पिंगवर आपल्याला कंपल्सरी घ्यावं लागतं. तसं तर सिम्पल प्रेझेंटमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्टमध्ये एकत्र येत नाही आहे, परंतु अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये. परंतु पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मात्र कोणत्याही प्रकारचं सेंटेन्स असू दे तुम्हाला हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब 3 घ्यावंच लागतं, म्हणजे मेन वर्बचं तिसरं रूप घ्यावं लागतं. आता इथे ही कंपल्सरी बाब लक्षात ठेवायची की पॅसिव्ह व्हॉइस करायचा असेल ना तर तिथे टेन्स कुठलाही असू देत आपल्याला मेन वर्बचं तिसरंच रूप वापरावं लागतं, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. त्याच्यानंतर बाय घ्यावं लागतं आपल्याला. ॲक्टिव्हमधून पॅसिव्ह आपण करतो तेव्हा आपल्याला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या आपण जागा चेंज केलेल्या असतात. त्यामुळे जेव्हा सब्जेक्ट आपल्याला ऑब्जेक्टच्या जागी आणायचा असतो तेव्हा तिथे बाय लिहावं लागतं. आणि मग यस म्हणजे सब्जेक्ट, आणि जर तो सब्जेक्ट हा पर्सनल प्रोनाऊन असेल तर तिथे आपल्याला SC म्हणजे सेकंड केस, त्या सब्जेक्टची सेकंड केस घ्यावी लागते. म्हणजे सब्जेक्ट सुरुवातीला असतो तो आपण इकडे घेतोय तर त्यावेळेस तिथे आपल्याला त्याची सेकंड केस लिहावी लागते. आणि जर वाक्यामध्ये ॲडव्हर्ब असेल तर मग ॲडव्हर्ब लिहावं लागतं. तर हे झालं पॅसिव्ह व्हॉइसच्या रचनेबाबत. मग ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये काय असतं, तर ॲक्टिव्ह व्हॉइस ही मगाशी सांगितल्याप्रमाणे, अगोदर सांगितल्याप्रमाणे ही एक सामान्य रचनाच आहे. अफर्मेटिव्ह सेंटेन्स, स्टेटमेंट सेंटेन्स, अफर्मेटिव्ह सेंटेन्स त्याचप्रमाणे रचना आहे, विशेष काही नाही. परंतु पॅसिव्हचा ॲक्टिव्ह आणि ॲक्टिव्हचा पॅसिव्ह करत असताना आपल्याला कुठल्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात ते या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. तर सब्जेक्ट येईल, सुरुवातीला सब्जेक्ट येईल, पण त्याची आपल्याला सब्जेक्टची फर्स्ट केसच असते, इथे वरती लिहिले त्याप्रमाणे, बाकी काय फरक नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब हे आता ते टेन्सवरती आहे. तर सर्वसामान्य जी रचना आहे तीच रचना या ठिकाणी येते. इथे फक्त फरक काय होणार की हेल्पिंग वर्ब प्रत्येक ठिकाणी येईल असं नाही, टेन्सवरती ते अवलंबून आहे. जसं की पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मात्र हेल्पिंग वर्ब कंपल्सरी येणार आहे, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये तसं नाही आहे. आणि MV इथे मी 3 का लिहिले नाही हे लक्षात घ्या, कारण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जसं MV3 येतं म्हणजे मेन वर्बचं तिसरंच रूप कंपल्सरी येतं, तसं इथे तसं नाही आहे. टेन्सनुसार मग मेन वर्बचं रूप बदलत जाणार आहे, म्हणून मी या ठिकाणी MV3 लिहिलं आहे. नंतर ऑब्जेक्ट, नंतर ॲडव्हर्ब. तर अशी सर्वसामान्य जी रचना आहे तीच रचना मी या ठिकाणी लिहिलेली आहे. तर हे का लक्षात घ्यायचं आहे, इथे
पॅसिव्हचा ॲक्टिव्ह करताना ही रचना अशी असणार आहे, हे ध्यानात घ्यायचं आहे. परंतु दुसरी गोष्ट म्हणजे परत एकदा रिपीट करतो की ऑब्जेक्ट आणि सब्जेक्टच्या केस मात्र तुम्हाला चेंज करायच्या आहेत. म्हणजे सब्जेक्ट हा फर्स्ट केसमध्येच असणार आहे. आता इथे फक्त काय बदल आहे, ऑब्जेक्टचं मी सब्जेक्ट लिहिलेलं आहे लक्षामध्ये. हे पण सब्जेक्ट म्हणूनच कार्य करतं, पण ते ऑब्जेक्ट असतं मुळात ते सब्जेक्ट म्हणून कार्य करतं आहे. म्हणून इथे केस चेंज करायच्या दोघांच्या बाबतीमध्ये हे एक लक्षात घ्यायचं आहे. आणि टेन्सच्या बाबतीमध्ये लक्षात घ्यायचं आहे की पॅसिव्ह वॉइसमध्ये टेन्स चेंज करताना मुख्य क्रियापदाचं तिसरंच रूप वापरतात आणि ॲक्टिव्हच्या रचनेमध्ये मात्र टेन्सप्रमाणे बदल करायचा. ही बाब या ठिकाणी महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे. तर हे झालं शब्दरचना ह्या कशा असतात त्याबाबत. आता इथे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना केसेस माहीत नसतात, म्हणून मी थोडक्यामध्ये तुम्हाला केस सांगणार आहे. तर अनेक विद्यार्थ्यांना केसेसचा प्रॉब्लेम येईल, म्हणून मी या ठिकाणी पर्सनल प्रोनाऊनचे केसेस कोणत्या आहेत या ठिकाणी मांडलेले आहेत. जसं की आपण रूल एक्सप्लेन करताना, शब्दरचना एक्सप्लेन करताना पाहिलं की तिथे केसेस चेंज करायच्यात. तर अनेक विद्यार्थ्यांना ते केसेस माहीत नसतात, म्हणून पर्सनल प्रोनाऊनच्या ह्या केस आहेत तर त्या समजून घ्या. फर्स्ट केसमध्ये पहिले आय आहे, त्यानंतर वी, नंतर यू, नंतर ही, सी, इट आणि दे, ह्या 7 केसेस आहेत. आणि मग ह्याच्या सेकंडमध्ये कशा कन्वर्ट होतात पहा. आयची सेकंड केस मी होते, वीची अस होते, यूची यू होते, यूच राहते ती, त्यानंतर हिची हिम, सीची हर, इटची इटच राहते आणि देचं देम होते. तर हा झाला केसमधला बदल, की केसमध्ये कशा प्रकारे बदल होतो हा या ठिकाणी नोट करायचा आहे. त्याच्यानंतर आपण आता टेन्समध्ये कसे बदल होतात, जसं की आपण पाहिलं आहे की टेन्समध्ये म्हणजे पॅसिव्ह वॉइस MV3 राहतं, पण हेल्पिंग वर्ब सगळे बदलणार आहेत. आणि त्याच्याबरोबर अजून ॲड जे वर्ब होणार आहे तर त्याच्याविषयी आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये टेन्स कसा चेंज होतो किंवा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये नेमकं कोणत्या प्रकारचे टेन्स वापरू शकतो आपण किंवा कोणत्या टेन्समध्ये पॅसिव्ह व्हॉइस होतो हेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी कोणत्या टेन्समध्ये आपल्याला चेंज करता येतो किंवा कुठल्या टेन्समध्ये पॅसिव्ह व्हॉइस होतो ते बघायचं. पॅसिव्ह व्हॉइस चेंज करताना टेन्सविषयी आपण माहिती पाहणार आहोत. कोणत्या टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस होतो आणि कोणत्या टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही या ठिकाणी हे समजून घ्या. 12 टेन्स आहेत टोटल, माहिती आहे सर्वांना. आणि 12 टेन्सपैकी हे 4 टेन्स यांचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. कुठले 4 टेन्स, तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स पॅसिव्ह व्हॉइस होत नाही, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या 4 टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस करता येत नाही. बाकी 8 टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस करता येतो. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. आता यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस चेंज करताना टेन्स वाईज काय चेंज होतो, बदल होतो ते या ठिकाणी आपण बघूया. आणि म्हणजे टेन्स कोणताही टेन्स असेल तर पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्याला अडचण येणार. टेन्सविषयी माहिती पाहताना एक गोष्ट लक्षात घ्या की टेन्समध्ये फक्त वर्बचे चेंज होत असतात. त्याच्यामुळे मी फक्त इथे या ठिकाणी वर्बचीच मांडणी केलेली आहे, बाकी शब्द आपण घेतलेले नाही. कारण रचनेमध्ये आपण पाहिले रचना कशी असते तिथे आपण शब्दरचना घेतलेली आहेत. तर टेन्समध्ये बदल करताना फक्त वर्बमध्ये काय बदल होतो तेवढंच आपल्याला नोट करायचं आहे. त्या दृष्टीने आपण या चार्टवर बघायचं आहे. तर कसे बदल होणार आहेत समजून घ्यायचे आपल्याला. पहिल्यांदा टेन्समध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कशी शब्दरचना असेल म्हणजे टेन्सची क्रियापद रचना असेल ते लक्षात घ्या. मग सांगितल्याप्रमाणे ॲक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स असेल तर तिथे हेल्पिंग आणि मेन दोन्ही पण येणार नाही, तिथे फक्त मेन व्हर्ब असणार आहे आणि त्याचं पहिलं रूप V1 म्हणजे पहिलं रूप असणार आहे. मग हे ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना सिम्पल प्रेझेंटमध्ये तिथे तुम्हाला ॲम, इज, आर पैकी हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे आणि मेन व्हर्बचं तिसरंच रूप वापरायचं आहे. आता मी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगेल की पॅसिव्ह व्हॉइस करताना आपण मेन व्हर्बच्या बाबतीमध्ये सर्व टेन्समध्ये म्हणजे 8 टेन्समध्ये मेन व्हर्बचं तिसरंच रूप वापरायचं आहे. कॉमनली लक्षात ठेवा. फक्त हेल्पिंग व्हर्ब बदलायचं आहे आपल्याला आणि हेल्पिंग व्हर्ब बरोबर दुसरं एक बीचं आपल्याला फॉर्म चेंज करायचे ते एक आपण लक्षात घ्यायचं आहे. बाकी काही चेंजेस असणार नाहीत. तर सिम्पल पास्टच्या बाबतीमध्ये बघायचं आहे आपल्याला. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला V2 वापरायचं आहे आणि त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्याला ऑज, वेअर ही हेल्पिंग व्हर्ब आणि त्याचबरोबर MV3 म्हणजे मेन व्हर्बचं तिसरं रूप वापरायचं आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता ते ॲम, इज, आर आणि ऑज, वेअरच्या बाबतीमध्ये पण थोडंसं लक्षात घ्या की ॲम कधी, इज कधी आणि आर कधी. आता आपण ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जो नवीन सब्जेक्ट झालेला असतो तर त्याच्यामध्ये जर आय सब्जेक्ट असेल तर ॲम वापरू शकताय तुम्ही आणि सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर इज, प्लुरल असेल तर आर. पण इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की यू जर सब्जेक्ट असेल तो सिंग्युलर असो अथवा प्लुरल असो तुम्हाला आरच वापरावं लागेल. आणि पास्ट सिम्पल पास्टच्या बाबतीमध्ये ऑज आणि वेअर कधी वापरायचे तर ऑज सिंग्युलर सब्जेक्ट असताना, वेअर प्लुरल सब्जेक्ट असताना. आणि इथे सुद्धा
यूच्या बाबतीमध्ये तुम्हाला हीच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की यू मात्र प्लुरल असो अथवा सिंग्युलर तुम्हाला वेअरच वापरायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि MV3 म्हणजे मेन व्हर्बचं तिसरं रूप येणारच आहे. आपण सिम्पल फ्युचरचा विचार करूया. सिम्पल फ्युचरच्या ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये शाल किंवा विल यापैकी हेल्पिंग वर्ब आणि वर्बचं मेन व्हर्बचं पहिलंच रूप वापरायचं आहे. आता शाल कधी आणि विल कधी, तर शाल आय आणि वी सब्जेक्ट असताना, विल इतर कोणतेही सब्जेक्ट असताना. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट होताना काय बदल झाला या ठिकाणी लक्षात घ्या. वर्बच्या रचनेमध्ये तर शाल किंवा विल बरोबर बी जोडायचं आहे. पॅसिव्हाइज करताना ही गोष्ट मेनली लक्षात ठेवायची. बरेच विद्यार्थी बी लावायला विसरतात, तर बी कंपल्सरी आलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे. आणि मेन व्हर्बचं तिसरंच रूप येणार आहे. आता आपण कंटिन्युअस टेन्सकडे जाऊया. प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये जसं आपण सिम्पल प्रेझेंटमध्ये जी हेल्पिंग वर्ब वापरली तीच आपण प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये सुद्धा वापरायची आहे. आणि जे स्पष्टीकरण तिथे सब्जेक्टच्या बाबतीमध्ये दिलं ते इथे पण लागू होतं आहे. मग इथे आता ॲड काय होत नाही, ॲक्टिव्ह व्हॉइस आहे त्याच्यामुळे ॲड काही नाही आहे. मेन व्हर्बचं फक्त चौथं रूप म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल रूप वापरायचं, म्हणजे क्रियापदाचं ING युक्त रूप वापरायचं आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर त्याचा पॅसिव्ह करताना म्हणजे प्रेझेंट कंटिन्यूचा पॅसिव्ह करताना हेल्पिंग वर्ब तीच राहणार आहेत, बदल नाही त्याच्यामध्ये. हेल्पिंग वर्ब आता हेल्पिंग वर्ब बदलतात कधी हो, ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना आणि पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करताना आपण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या जागा चेंज करत असतो. मग तिथे सिंग्युलर प्लुरलचा विचार करावा लागतो. मग तेव्हा परत ॲम इज आरपैकी नेमकं काय वापरायचं आहे, म्हणजे आय सब्जेक्ट झाला असेल तर ॲम इज, किंवा सिंग्युलर असेल तर इज, प्लुरल असेल तर आर आणि यू सब्जेक्ट असेल तर आरच राहणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. आणि पॅसिव्ह रचना आहे म्हणून आपल्याला बीचं प्रेझेंट पार्टिसिपल रूप वापरायचं आहे, म्हणजे बीला ING लावायचं आहे, ते घ्यायचंच कंपल्सरी. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ते अतिशय आवश्यक आहे. आणि मेन व्हर्बचं तिसरं रूप कंपल्सरी राहणार आहे. पास्ट कंटिन्यूच्या बाबतीमध्ये काय होणार आहे, तर पास्ट कंटिन्यूसमध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये ऑज वेअर आपल्याला घ्यायचेच, जसं की आपण सिम्पल पास्टच्या बाबतीमध्ये सांगितले तोच रूल इथे पण. आणि मेन व्हर्बला ING आपल्याला जोडायचं आहे, म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल या ठिकाणी वापरायचं आहे. पॅसिव्ह व्हॉइसच्या बाबतीमध्ये सुद्धा काय करायचं आहे, ऑज वेअर येणारच आहे कंपल्सरी, पण बदललेल्या सब्जेक्टनुसारच त्या ठिकाणी सिंग्युलर प्लुरल विचारात घ्यायचं आहे आणि ऑज किंवा वेअर वापरायचं आहे. आणि बिंग कंपल्सरी, या ठिकाणी बिंग आपल्याला कंपल्सरी पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वापरायचं आहे. आणि MV3 आहेच. आता आपण या दोन टेन्सचा विचार केला, प्रेझेंट आणि पास्ट म्हणजे कंटिन्यूच्या दोन्ही टेन्सचा विचार केला, तर कंपल्सरी बाब कोणती झालेली हो, बिंग कंपल्सरी, हे लक्षात घ्यायचं आहे. तिथे बिंग आपल्याला कंटिन्युअस टेन्स म्हणलं आणि पॅसिव्ह व्हॉइस करायचं म्हणलं की मेन व्हर्बच्या अगोदर BEING बिंग आपल्याला वापरायचे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या बाबतीमध्ये काय बदल होतात पा, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये तुम्हाला हॅव आणि हॅज पैकी वापरायचं आहे. हॅव कधी आणि हॅज कधी पा, हॅज ए सब्जेक्ट हा सिंग्युलर म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर हॅज वापरायचं आहे, आणि इतर कुठलाही सब्जेक्ट असेल तर हॅव वापरायचं आहे. ही गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची लक्षात ठेवायची. सब्जेक्टच्या बाबतीमध्ये आता मी परत रिपीट करणार नाही. पॅसिव्ह व्हायचं जरी तुम्ही म्हणजे ॲक्टिव्हचा पॅसिव्ह जरी करत असाल तर तिथे ऑब्जेक्ट सुरुवातीला आलं तरी त्याला सब्जेक्टच म्हणायचं आहे. त्यामुळे सब्जेक्टनुसार हे बदल झाले पाहिजेत. नाही तर कधी कधी काय होतं, कधी सब्जेक्ट हा सिंग्युलर असतो तर ऑब्जेक्ट प्लुरल असते, किंवा ऑब्जेक्ट हे थर्ड पर्सन सिंग्युलर असू शकतं, थर्ड पर्सन असू शकतं. त्याच्यामुळे मग त्याप्रमाणे आपण हेल्पिंग वर्बमध्ये बदल केले पाहिजे. ही गोष्ट कंपल्सरी ध्यानात ठेवायची आहे. म्हणजे ह्याच्या बाबतीमध्ये काय बदल करायचं लक्षात ठेवायचं आहे. आणि V3 याच्यामध्ये येतच कंपल्सरी. जसं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये V3 येतं तसं प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये V3 म्हणजे मेन व्हर्ब 3 येतं आहे, म्हणजे मेन व्हर्बचं तिसरं रूप येतं आहे. इथे MV3 म्हटलं आहे, इथे V3 म्हटलं आहे. MV3 V3 एकाच अर्थी वापरली, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर मेन व्हर्बचं तिसरं रूप येतं आहे. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करताना काय बदल होणार आहे, हेल्पिंग वर्ब तीच राहणार आहे, हॅव आणि हॅज. फक्त सब्जेक्ट ऑब्जेक्टच्या जागा चेंज झाल्या, त्याच्यानुसार हॅव काय हॅज हे याच्यामध्ये बदल होऊ शकतो. बिन कंपल्सरी वापरायचं आहे परफेक्ट टेन्समध्ये, बिन वापरायचं आहे आणि मेन व्हर्बचं तिसरंच रूप वापरायचं, ही गोष्ट या ठिकाणी कंपल्सरी लक्षात ठेवायची आहे. पास्ट परफेक्टच्या बाबतीमध्ये काय करायचं आहे, हॅड ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आलं पाहिजे आणि वर्ब 3च येते. परफेक्ट टेन्स म्हणलं ना की वर्ब 3 वापरावंच लागतं आपल्याला. परफेक्ट म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वर्ब 3 आणि ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सुद्धा वर्ब 3 हे कंपल्सरी आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. पॅसिव्ह व्हॉइस करताना हॅड कंपल्सरी येणार आहे. आता इथे मात्र सब्जेक्टचा काही विषयच नाही आहे, त्या दृष्टीने पास्ट परफेक्ट टेन्स किंवा पास्ट परफेक्ट टेन्स हा आपल्याला म्हणजे चेंज करावं लागत नाही वर्बमध्ये, त्या दृष्टीने सोपा वाटतो. कारण इथे म्हणजे ऑब्जेक्ट सब्जेक्ट होतो तेव्हा तो त्याचा पुरुष कोणता आहे, त्याचं वचन कोणतं आहे बघायची गरज नाही आहे, एकच आहे हॅड, हे एवढंच हेल्पिंग वर्ब आहे, त्याच्यामुळे हॅडच येणार आहे. फक्त आता बिन इथे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वापरायचं आहे परफेक्ट टेन्समध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि मेन व्हर्बचं तिसरं रूप कंपल्सरीच आहे. त्यानंतर फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये काय, शाल हॅव आणि विल हॅव ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कंपल्सरी वापरायचं आहे. शाल हॅव, विल हॅव. शाल हॅव जसं आपण
फ्युचर सिम्पल फ्युचरमध्ये पाहिलं तर त्याच प्रकारे शाल कधी आहे आणि विल कधी वापरायचं ते तिथे सांगितलं तसंच इथे, फक्त त्याच्याबरोबर हॅव आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे शाल हॅव आणि विल हॅव अशी क्रियापद रचना असते हेल्पिंग वर्बची. आणि इथे फी3 वापरायचं आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे त्याचाच पॅसिव्ह व्हॉइस करताना काय होणार आहे, शॅल हॅव विल हॅव हे येणारच आहे, फक्त बदललेल्या सब्जेक्टनुसार त्याच्यामध्ये बदल होईल. म्हणजे आय असताना शाल हॅव वापरतो, पण ऑब्जेक्ट कदाचित तिथे वेगळा झाला, आय वीच्या व्यतिरिक्त असला तर मग विल हॅव येणार आहे. हे बदल कंपल्सरी लक्षात ठेवायचे. आणि बिन कंपल्सरी आहे, बिन कंपल्सरी आहे म्हणजे तीनही परफेक्ट टेन्समध्ये तुम्हाला बिन दिसणार आहे ते वापरायचं आहे. आणि MV3 म्हणजे मेन वर्बचं 30 रूप वापरायचं आहे. आता आपण कंटिन्युअस आणि परफेक्ट टेन्सच्या बाबतीमध्ये थोडीशी तुलना करू. कंटिन्युअस टेन्समध्ये आपल्याला परमनंटली काय वापरायचं, कंपल्सरी बिंग वापरायचे ते कंटिन्युअस टेन्समध्ये, आणि बिन हे परफेक्ट टेन्समध्ये वापरायचे. या दोन गोष्टी जर लक्षात घेतल्या तर रचना जर तुमची पाठ असेल, ॲक्टिव्हची रचना कशी असते, पॅसिव्हची रचना कशी असते हे जर आपल्याला पाठ असेल आणि टेन्समध्ये हे होणारे बदल जर आपण लक्षात घेतले, जागा बदलताना वर्बमध्ये नेमका काय बदल होतो हे लक्षात घेतलं तर टेन्सचा वापर करणं आपल्याला एकदम सोपं जाणार आहे. तर अशा पद्धतीने टेन्सचा वापर कसा होतो, म्हणजे एकंदरीत पॅसिव्हाइज करताना किंवा ॲक्टिव्हाइज करताना नेमके काय बदल होतात, म्हणजे ते बदल हे शब्दरचनेचे असतील किंवा त्याच्यामध्ये शब्दरचनेबरोबरच केसेस असतील तर केसेसमध्ये पण काय बदल होतो ते पण पाहिलं आपण, आणि टेन्समध्ये काय बदल होतो तेही आपण पाहिलेलं आहे. या सर्व बाबींची दखल घेऊन जर आपण पॅसिव्हाइज चेंज केला तर मला वाटतं निश्चित प्रकारे पॅसिव्हाइजमध्ये काहीही चूक होणार नाही. आणि आता आपण हे जे सगळे रूल्स पाहिले आपण, तर या रूल्सला समोर ठेवून आपण काही सेंटेन्स या ठिकाणी घेणार आहोत आणि त्या सेंटेन्सच्या माध्यमातून कसे बदल हे सगळे होतात हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. सेंटेन्स या ठिकाणी आपण घेतलेलं आहे, दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. आणि हे सेंटेन्स आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करताना टोटल 8 टेन्समध्ये कन्वर्ट करताना काय बदल होतात हे या ठिकाणी आपण नोट करायचं आहे. तेव्हा आपल्याला पहिल्यांदा या वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे कोणते आहेत हे निश्चित केलं पाहिजे. तर ते पहा या ठिकाणी दॅट सीन सब्जेक्ट आहे वाक्यामध्ये आणि मी हे ऑब्जेक्ट आहे वाक्यामध्ये. जसं की आपण एक्सप्लेन करताना या ठिकाणी मी म्हणजे सेकंड केस आलेली आहे आणि सेकंड केस पर्सनल प्रोनाऊनची सेकंड केस ही ऑब्जेक्ट म्हणून वापरली जाते हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. ही सेकंड केस आहे. तर इथे बघा आपल्याला आता टेन्स पण ओळखावं लागेल. आपल्याला काय काय करायचं आहे पॅसिव्हाइज करण्यासाठी, एकतर आपण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या जागा चेंज करणार आहोत. ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट हे जर पर्सनल प्रोनाउन्स असतील, पर्सनल प्रोनाउन असतील तर आपल्याला त्यांच्या केस चेंज करायच्या आहेत आणि टेन्स ओळखायचं आहेत. या महत्त्वाच्या गोष्टी. इथे फोर्स्ड आहे, फोर्स्ड म्हणजे फोर्सला ईडी प्रत्यय लावलेला आहे म्हणजे वर्ब टू झालेलं आहे. वर्ब टू आहे. वर्बच्या बाबतीत लक्षात घ्या प्रत्येक ठिकाणी टू ईडीच प्रत्यय लागेल असं नाही, परंतु या ठिकाणी ईडी आहे. हे दुसरं रूप आहे. जर हे दुसरं रूप आहे तर याचा अर्थ हे टेन्स याचा सिम्पल पास्ट टेन्स आहे. आपण ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये पाहिलेलं पहा. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आपण वर्बची रचना पाहताना तिथे V2 लिहिलं होतं आपण, म्हणजे वर्ब टू मेन वर्ब टू. तर मेन वर्ब टू आहे म्हणजे हा सिम्पल पास्ट आहे. म्हणजे आपल्याला सिम्पल पास्टमध्ये याला कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिल्यांदा आपण सिम्पल प्रेझेंटमध्ये कन्वर्ट करूया. तर सिम्पल प्रेझेंटमध्ये कन्वर्ट करताना आपल्याला मी हे ऑब्जेक्ट आहे, आपल्याला ते सब्जेक्टच्या स्थानी घ्यायचं आहे. म्हणजे सब्जेक्टच्या स्थानी घेताना आपल्याला याची केस चेंज करायची आहे. म्हणजे सेकंड केसमध्ये आपल्याला फर्स्ट केसमध्ये लिहायचं आहे. केसमध्ये मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे पहा. तर मीची फर्स्ट केस या ठिकाणी आय होणार आहे. आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आय. आता टेन्स सिम्पल पास्ट आहे तर मग हेल्पिंग वर्ब कुठली वापरायची आपण चार्टमध्ये पाहिलं. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला कुठले हेल्पिंग वर्ब वापरावं लागणार आहे, मेन वर्बचं कोणतं फॉर्म वापरावं लागणार आहे किंवा कोणतं रूप वापरावं लागणार आहे हे आपण तिथे बघितलेलं आहे. ऑज वेअरपैकी आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. आता ते वापरताना जसं मी अगोदर सांगितले तुम्हाला की त्या म्हणजे नवीन सब्जेक्ट काय झालेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला ऑज किंवा वेअर वापरायचं ठरवायचं आहे. हे सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे ऑज वापरता येईल म्हणजे आय ऑज. पहा आता रचनेचा विचार करायचा आहे आपल्याला. पॅसिव्हाइज करताना पहिल्यांदा आपण पहा आता आपण हा ॲक्टिव्ह आहे पॅसिव्ह करतोय. पॅसिव्हमध्ये आपण काय म्हणले OFC म्हटलेलं आहे म्हणजे ऑब्जेक्टची फर्स्ट केस ती घेतलेली आहे. त्यानंतर हेल्पिंग वर्ब म्हटलेलं आहे. हेल्पिंग वर्बमध्ये ऑज किंवा वेअरपैकी आपण ऑज घेतलेलं आहे. त्याच्यानंतर MV3 म्हटलेलं आहे म्हणजे मेन वर्बचं तिसरं रूप. या ठिकाणी पहा फोर्स्ड हे दुसरं आणि तिसरं रूप. पहा जेव्हा क्रियापदाला ईडी लागतो तेव्हा बहुतांशी तिथे दुसरं आणि तिसरं रूप सारखंच असतं आणि म्हणून आपण या ठिकाणी हे फोर्स्ड हे तिसरं रूप घेणार आहोत. तिसरं रूप म्हणून घेतो आपण या ठिकाणी आय वॉज फोर्स्ड. आता पहा रचनेमध्ये
काय म्हटलेलं आपण सब्जेक्ट ऑब्जेक्ट झालं, त्यानंतर हेल्पिंग वर्ब झालं, त्यानंतर मेन वर्ब झालं, त्याच्यानंतर पहा आपल्याला बाय आणि सब्जेक्ट घ्यायचं असते. तर मग आपण पहिल्यांदा बाय घेऊया आणि या ठिकाणी दॅट सीन हा सब्जेक्ट आहे. याची केस चेंज करायचा प्रश्न येत नाही आहे, कारण दॅट सीन हे काही पर्सनल प्रोनाउन नाहीत, त्याचे प्रोनाउन नाही, त्यामुळे ते तसंच घ्यायचं आहे. त्यामुळे दॅट सीन वॉज फोर्स्ड, आय वॉज फोर्स्ड बाय दॅट सीन. लक्षात घ्या काय म्हणतो आपण, चेंज कसा होतोय, आय वॉज फोर्स्ड बाय दॅट सीन टू लुक ॲट माय ओन लाईफ. अशा प्रकारे चेंज झालेलं आहे. बाकी इथे काही चेंज होणार नाही, आहे तसं आपण घेतलेलं आहे. महत्त्वाचे बदल जिथे जिथे होतात ते आपण या ठिकाणी लक्षात घेतलेले आहे. त्यामुळे बघा कशा प्रकारे सेंटेन्स तयार झालं. आय वॉज फोर्स्ड बाय दॅट सीन टू लुक ॲट माय ओन लाईफ. दोन्हींचा अर्थ जर आपण विचारात घेतला तर अर्थ काय होतो पहा. पहिल्याचा अर्थ काय होता, ॲक्टिव्ह व्हाईसमध्ये अर्थ काय होतो आणि पॅसिव्ह व्हाईसमध्ये मराठी अर्थ काय होतो पहा. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ, याचा अर्थ त्या दृश्याने मला माझ्या स्वतःच्या जीवनाकडे वळून बघायला भाग पाडलं, असा या वाक्याचा अर्थ होतो. खालच्या वाक्याचा अर्थ काय होईल की मला त्या दृश्याकडून माझ्या स्वतःच्या जीवनाकडे वळून पाहण्यासाठी भाग पाडलं गेलं. रचनेमध्ये काय फरक पडला पहा. इथे बाय दॅट सीन म्हटलेलं आहे, म्हणजे त्या दृश्याकडून मला माझ्या जीवनाकडे वळून पाहण्यास भाग पाडलं गेलं, असा पॅसिव्ह व्हाईसमध्ये अर्थ होतो. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची. त्यानंतर हा झाला सिंपल पास्ट टेन्स, जे की सेंटेन्स सिंपल पास्टमध्ये. आता आपल्याला हे वाक्य सिंपल पास्टचं पहिल्यांदा ॲक्टिव्हमध्ये आपल्याला कसं करता येईल ते बघूया. आता आपण सिंपल प्रेझेंट घेऊया. सिंपल प्रेझेंटमध्ये ते कसं कन्वर्ट होईल, तर इथे वाक्य असंच घ्यायचं आहे, म्हणजे रचनेमध्ये काय बदल होणार नाही. दॅट सीन या ठिकाणी फोर्स्ड आहे, म्हणजे हे दुसरं रूप आहे, म्हणजे पास्ट टेन्स, सिंपल पास्ट आहे. आपल्याला त्याला कन्वर्ट करायचं आहे सिंपल प्रेझेंटमध्ये. मग सिंपल प्रेझेंटमध्ये कन्वर्ट करताना इथे पहिलं रूप घ्यायचं आहे. मग ते पहिलं रूप काय होतं, फोर्स होतं आहे. इथे सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर आहे आणि थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट सिंपल प्रेझेंटमध्ये असताना आपल्याला तिथे यस किंवा येस प्रत्यय लावावा लागतो. ते टेन्स या भागामध्ये आपण पाहणार आहोत, पण इथे ते सेंटेन्स आहे, त्यामुळे आपण तो बदल करून घेऊया. त्या पद्धतीचा बदल करून घ्या. काय होतं मग, दॅट सीन forces me to look at my own life. एक्झाम्पल्स घेताना आपण प्रथमतः ॲक्टिव्हचा पॅसिव्ह व्हाईस कसा करायचा आणि त्याच्यानंतर पॅसिव्हचा ॲक्टिव्ह कसा करायचा हे बघूया. ॲक्टिव्हचा पॅसिव्ह करताना प्रथमतः आपल्याला वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट कोणते ते फायनल करायचे, फिक्स करायचे, आणि त्याच्यानंतर वर्ब कोणता आहे ते बघायचं आणि त्या वर्बनुसार त्याचा टेन्स कोणता आहे हे बघायचं आहे. तर या वाक्यामध्ये ही गेव मी प्रॉपर ॲडवाईस, याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आलेले आहेत, दोन ऑब्जेक्ट आहेत, एक आहे मी आणि दुसरं आहे प्रॉपर ॲडवाईस. आणि गेव हे या ठिकाणी वर्ब आहे. गेववरून या ठिकाणी सिंपल पास्ट हे तुमच्या लक्षात येईल, कारण गेव हे गिवचं दुसरं रूप आहे आणि दुसरं रूप हे सिंपल पास्टमध्ये वापरतात, म्हणून हा सिंपल पास्ट आहे. सिंपल पास्टचा आपल्याला पॅसिव्हाइज करायचं आहे. तर सिंपल पास्टचा पॅसिव्हाइज करताना आपल्याला आता जो शब्दक्रम मी तुम्हाला लिहून दिलेला आहे त्या शब्दक्रमाप्रमाणे आपल्याला हे पॅसिव्हाइजमध्ये करायचं आहे. तर पॅसिव्हाइजचा शब्दक्रम तुम्हाला डोळ्यापुढे आणायचं आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ऑब्जेक्ट घेतो. आता हे दोन ऑब्जेक्टचं वाक्य आहे, त्याच्यामुळे आपण कोणतं ऑब्जेक्ट पहिल्यांदा घ्यायचं ते ठरवायचं आहे. या ठिकाणी आपण प्रॉपर ॲडवाईस हे ऑब्जेक्ट पहिल्यांदा घेऊ आणि सेंटेन्स चेंज करू. तर बघा इथे मी खाली घेतलेलं आहे प्रॉपर ॲडवाईस हे ऑब्जेक्ट घेतलं आहे. त्यानंतर पहा हा टेन्स सिंपल पास्ट टेन्स असल्यामुळे आपण पहा सिंपल पास्टचा पॅसिव्हाइज करताना तुम्हाला लिहून दिलेलं आहे की इथे ऑज किंवा वेअर हे हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. इथे प्रॉपर ॲडवाईस हे सिंग्युलर सब्जेक्ट आहे, म्हणजे आता हा ऑब्जेक्ट सब्जेक्ट झाला, सिंग्युलर आहे म्हणून ऑज घ्यावं लागतं आपल्याला, आपण ऑज घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे गेव दुसरं रूप आहे, आपल्याला MV3 घ्यायचे, तिसरं रूप करायचं त्याचं, कारण पॅसिव्हाइजमध्ये तिसरं रूप येतं आहे, त्यामुळे ऑज आणि त्यानंतर आपण हे तिसरं रूप गिवन होतं आहे ते गिवन घेतलेलं आहे आपण. आणि त्याच्यानंतर पहा दोन ऑब्जेक्टचं वाक्य असल्यामुळे वर्ब नंतर आपण जे दुसरं ऑब्जेक्ट आहे मी ते तसंच ठेवलेलं आहे जसं आहे तसं, त्याच्यामध्ये आपल्याला बदल नाही करायचा, कारण दोन ऑब्जेक्ट आहेत त्यामुळे एक ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला घेतलेलं आहे, त्यामुळे दुसरा ऑब्जेक्ट आहे तिथेच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पहा आपल्या रचनेमध्ये बाय आहे,
रचनेमध्ये बाय दिलेलं आहे, ते बाय घेतलेलं आहे आपण. आणि त्याच्यानंतर आपल्याला सब्जेक्ट बाय नंतर घ्यायचा आहे. तो सब्जेक्ट वाक्यामध्ये ही आहे, तर हिचं आपल्याला हिम करायचं आहे. हिम करायचं आहे, त्याच्यामुळे आपण इथे हिम केलेलं आहे. म्हणजे सेंटेन्स आपलं टोटल काय झालं, प्रॉपर ॲडवाईस वॉज गिवन मी बाय हिम. अशा प्रकारे पहा, आपण ज्या प्रकारे शब्दरचना दिलेली आहे त्या शब्दरचनेप्रमाणे हे सेंटेन्स होत आहे. आपण अजून एक सेंटेन्स घेतोय, ते या ठिकाणी दिलेलं आहे. येस, यश हॅज गॉट 95% मार्क्स इन HSC. पहा, इथे यशला 12वीच्या परीक्षेमध्ये किंवा HSC परीक्षेमध्ये 95% गुण मिळालेले आहेत. अशा प्रकारचे सेंटेन्स आहे. आता याचा पॅसिव्ह कसं करायचं पहा, आपण अगोदर पाहिल्याप्रमाणेच इथे सुद्धा सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आपल्याला ठरवायचे. यश सब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट 95% मार्क्स हे ऑब्जेक्ट आहे. आणि इथे हॅज गॉट, आता टेन्स जर माहीत असेल तुम्हाला तर हॅज या ठिकाणी आलेलं आहे. गॉट हे तिसरं रूप आहे, याच्यावरून हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. आणि जर टेन्स माहीत नसेल तर आपण जेव्हा टेन्स हा भाग घेणार आहोत तेव्हा तुम्हाला टेन्सविषयी माहिती दिली जाईल. परंतु इथे रचनेवरून लक्षात घ्यायचं आहे, हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे म्हणजे V3 त्याच्यामध्ये येतं. म्हणजे या ठिकाणी गॉट हे V3च आहे. फक्त आपल्याला आता सब्जेक्ट ऑब्जेक्टच्या जागा चेंज करून काय बदल होतोय पॅसिव्हच्या नियमाप्रमाणे आपल्याला बघायचं आहे. तर बघा, या ठिकाणी मी सेंटेन्स करून घेतलेला आहे. ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला घेतलेलं आहे, जसे की 95% मार्क्स घेतलेले आपण. त्यानंतर इथे हेल्पिंग वर्बचा नंबर. इथे बघा, आता तुम्ही नोट करू शकताय, इथे यश सब्जेक्ट असल्यामुळे हॅज आलेलं आहे. जसं की आपण एक्सप्लेन करताना सांगितलं की थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असताना हॅज वापरतात. आता इथे सब्जेक्ट ऑब्जेक्टच्या जागा चेंज झाल्यामुळे नवीन जो सब्जेक्ट आलेला आहे तो आहे 95 मार्क्स. हा मात्र थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट नाही, त्याच्यामुळे आपल्याला हॅव घ्यावं लागलेलं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा विद्यार्थी ते मिस्टेक करतात की पॅसिव्ह वाईज चेंज करताना जसं क्रियापद ॲक्टिव्ह वाईजमध्ये तसंच पॅसिव्ह वाईजमध्ये पण घेतात, ते चुकीचं आहे. नवीन झालेल्या सब्जेक्टप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये योग्य बदल करता आला पाहिजे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेऊन आपण हॅव लिहिलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट, तुम्हाला पॅसिव्ह वाईजमध्ये परफेक्ट टेन्स असेल तर बीन आपल्याला म्हणजे बीचं पास्ट पार्टिसिपल रूप घ्यावं लागतं. ते आपण या ठिकाणी घेतलेलं आहे मेन वर्बच्या अगोदर. आणि त्याच्या पुढे आपल्याला गॉट आपण मेन वर्बचं तिसरं रूप घेतलेलं आहे. त्याच्यानंतर नियमानुसार रचनेमध्ये तुम्ही पाहू शकताय बाय घेतलेलं आहे आणि बाय नंतर घ्यायचं आहे सब्जेक्ट. आता इथे एश हा सब्जेक्ट आहे, तो घेतलेला आहे आपण. इथे केसचा प्रश्न येत नाही, कारण केस या फक्त पर्सनल प्रोनाउनच्या होतात, त्यामुळे एशमध्ये काय बदल नाही. आणि जसं की ॲडवर्ब मी सांगितलं की शेवटी ॲडवर्ब येतं, तर इथे इन HSC हे ॲडवर्ब आहे. मग अशा प्रकारे रचना होते. 95% मार्क्स हॅव बीन गॉट बाय एश इन HSC. अशा प्रकारचं हे सेंटेन्स आहे. तर पहा, या ठिकाणी ॲक्टिव्हचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा हे आपण बघितलं. आता आपण पॅसिव्हचे सेंटेन्स घेणार आहोत आणि ॲक्टिव्हमध्ये त्यांना कसं कन्वर्ट करायचं ते बघणार आहोत. आणि म्हणून त्याच्यामधलं पहिलं सेंटेन्स पहा, आय वॉज इंट्रोड्युस्ड बाय राहुल टू अवर अदर फ्रेंड्स. या ठिकाणचे सेंटेन्स पहिल्यांदा आहे पॅसिव्हचं आहे का ॲक्टिव्हचं आहे हे पहिलं समजून घ्यायचं. सेंटेन्स ॲक्टिव्हचंच आहे हे आपण कशावरून ठरवायचं, तर त्यासाठी तुम्हाला टेन्सचे रूल्स माहीत असले पाहिजेत. तर टेन्सच्या रूलनुसार पहा, मी तुम्हाला मगच पूर्वीच एक्सप्लेन करताना सांगितलेलं आहे की सिम्पल प्रेझेंट किंवा सिम्पल पास्ट टेन्समध्ये ॲक्टिव्हची रचना असेल किंवा ॲक्टिव्हच्या रचनेमध्ये दोन्ही एकत्र येतच नाही. आणि इतर रचना असेल तर हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब दोन्हीपैकी एकच येतं. आता ज्या अर्थी या ठिकाणी दोन्ही पण आलेत, ऑज आलेलं आहे आणि त्याच्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म आलेला आहे, अशा प्रकारची सिच्युएशन ही पॅसिव्ह व्हॉइसमध्येच असते. म्हणजे ॲमेझारपैकी हेल्पिंग वर्ब तो प्रेझेंट असतो आणि पास्टमध्ये ऑज वेअरपैकी हेल्पिंग वर्ब असतं. म्हणजे ऑज किंवा वेअरपैकी हेल्पिंग वर्ब आहे आणि पुढे वर्बचं तिसरं रूप आहे. अशा प्रकारची सिच्युएशन ही पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असते आणि म्हणून हा पॅसिव्ह व्हॉइस आहे. आता हा पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करताना काय करावं लागणार आहे आपल्याला, तर याच्यातले सब्जेक्ट ऑब्जेक्ट बघायचे आपल्याला. इथे आय आणि यानंतर बाय राहुल नंतर सब्जेक्ट असतो हे तुम्हाला माहिती आहे. तर यांच्या जागा आपल्याला चेंज करून घेताना अजून काय काय करावं लागणार ते पण पहा. हे बाय जे आहे ना ते बाय येणार नाही. म्हणजे काय काय बदल करायचे, हा राहुल सब्जेक्ट म्हणजे इथे सब्जेक्टच्या जागी येणार आहे आणि हा आय इथे येणार आहे.
हे करत असताना आयची सेकंड केस लिहावी लागणार आहे, एक गोष्ट ध्यानात घ्या. कारण ॲक्टिव्हचा पॅसिव्ह आणि पॅसिव्हचा ॲक्टिव्ह करताना जर पर्सनल प्रोनाऊन असतील तर त्यांच्या केसेस चेंज करायच्या असतात. म्हणजे सब्जेक्टच्या जागी असेल तर फर्स्ट केसच लिहायचे, मग तो सब्जेक्ट असो नाही तर ऑब्जेक्ट असो. ऑब्जेक्टच्या जागी जर आपल्याला शब्द आणायचा असेल तर तिथे सेकंड केसच असते, मग सब्जेक्ट असो ऑब्जेक्ट असो पॅसिव्ह असो नाही तर ॲक्टिव्ह असो. ही गोष्ट ध्यानात घ्यायची आहे आणि ते बदल आपल्याला प्रॉपरली करायचे. दुसरा बदल काय करायचं, आपण आता ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करताना मी ॲक्टिव्ह व्हॉइसच्या रूलमध्ये तुम्हाला लिहून दिलेलं आहे. तिथे तुम्हाला ऑज दिसला नाही पाहिजे, कारण ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये मेन व्हर्बच येतं फक्त, हे आपण तिथे पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मग ऑज जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट, हा थर्ड फॉर्म आहे, आपल्याला सिम्पल पास्टमध्ये याला कन्वर्ट करायचं आहे, कारण ऑज हे सिम्पल पास्टमध्ये असतं. सिम्पल पास्टमध्ये करताना आपल्याला हे सेकंड फॉर्ममध्ये घ्यावं लागेल. आता इथे पहा ईडी प्रत्यय लागलेला आहे, त्याच्यामुळे योगायोगाने काय होतं, सिम्पल पास्ट म्हणजे वर्ब 2 आणि वर्ब 3 हे सारखेच असतात ईडी प्रत्यय असताना, त्यामुळे याच्यामध्ये विशेष बदल करायचा नाही. फक्त तुम्हाला ऑज इथे काढून टाकावं लागणार आहे ॲक्टिव्हाइज करताना, हे महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे. मग त्यानुसार या ठिकाणी पहा मी रचना घेतलेली आहे. जसं की मी सांगितलं की बाय राहुल इथे आहे, बाय जाणार आहे आणि राहुल राहणार आहे. राहुल आपल्याला सुरुवातीला सब्जेक्टच्या जागी घ्यायचं आहे, ते आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वर्ब घ्यायचं आहे. पॅसिव्ह व्हॉइस असल्यामुळे दोन वर्ब आहेत, हेल्पिंग पण आहे, मेन वर्ब पण आहे. इथे आपल्याला ऑज ड्रॉप करायचं आहे आणि मेन वर्ब घ्यायचं आहे, पण याचं सेकंड फॉर्म घ्यायचा आहे, तो घेतला आहे मी. इंट्रोड्यूस हा सेकंड फॉर्मच आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे म्हटल्याप्रमाणे आय हा आता ऑब्जेक्टच्या जागी जाणार आहे, तो आयचा मी होणार आहे या ठिकाणी. तर मी सुद्धा आपण घेतलेला आहे या ठिकाणी आणि मग बाकी रचनेमध्ये काय फरक पडणार नाही आहे. मेनली आपल्याला बदल कुठे करायचं, सब्जेक्ट ऑब्जेक्ट यांच्या जागा चेंज करायच्यात आणि पर्सनल प्रोनाउन असेल त्यांच्या केसेस चेंज करायच्यात आणि टेन्समध्ये आपल्याला योग्य बदल करायचे आहेत, ते केलेले आहेत आपण. त्यामुळे सेंटेन्स कसं झालं, राहुल इंट्रोड्यूस्ड मी टू आवर अदर फ्रेंड्स, अशा प्रकारे सेंटेन्स या ठिकाणी तयार झालं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी पॅसिव्हचा ॲक्टिव्ह व्हॉइस केलेला आहे. ॲक्टिव्ह व्हॉइस करायचं म्हणजे आपलं साधं वाक्याला आहे, सर्वसाधारण वाक्य त्या ठिकाणी लिहायचं आहे. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आणि ॲडवर्ब अशी रचना करायची आहे. पॅसिव्हमध्ये पॅसिव्हचा ॲक्टिव्ह करत असताना अनावश्यक भाग त्या ठिकाणी ड्रॉप करायचा, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आपण अजून एक उदाहरण घेऊया की जेणेकरून तुम्हाला अजून समजेल. दुसरं उदाहरण पहा, यू विल बी सेंट इन्व्हिटेशन कार्ड बाय मी, अशा प्रकारचं सेंटेन्स आहे. आता हे पॅसिव्ह व्हॉइस मधलंच आहे, हे कशावरून ओळखायचं पहा. आता या ठिकाणी विल आहे, बी आहे आणि सेंट आहे, म्हणजे हे वर्ब 3 आहे, लक्षात घ्या. म्हणजे अशा प्रकारची सिच्युएशन ही पॅसिव्ह व्हॉइसमध्येच असते. म्हणजे याला पहा, आपण सिम्पल फ्युचर म्हणायचं का परफेक्ट का कंटिन्यूस म्हणायचं, आता हे टेन्स माहीत असेल तर कळेल. हा सिम्पल फ्युचर टेन्स आहे. सिम्पल फ्युचरच्या रचनेमध्ये म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे आपली साधी रचना कशी असते, विल असतं किंवा शाल असतं, ते सब्जेक्टवरती अवलंबून आहे आणि त्याच्यामध्ये वर्बचं फर्स्ट फॉर्म असतो. इथे काय झालेलं आहे, फर्स्ट फॉर्म नाही वापरलेला, या ठिकाणी थर्ड फॉर्म वापरलेला आहे. म्हणजेच हे सिम्पल फ्युचर असू शकत नाही, कारण सिम्पल फ्युचरमध्ये बी पण येत नाही, आणि दुसरी गोष्ट थर्ड फॉर्म पण येत नाही. याचाच अर्थ हा पॅसिव्ह व्हॉइस आहे. समजते का? पुन्हा एकदा मी सांगतो, हा पॅसिव्ह व्हॉइस कशावरून आपण कन्फर्म केला की ही सिम्पल फ्युचरची रचना आहे आणि सिम्पल फ्युचरच्या रचनेमध्ये बी आणि पुन्हा वर्ब 3 असं येत नाही, ते पॅसिव्ह व्हॉइसमध्येच येतं. म्हणजे ही रचना ही पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. आता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये हे आहे वाक्य, आपल्याला त्याला कन्वर्ट करायचं ते ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. मग इथे सुद्धा पहा दोन ऑब्जेक्ट आहेत. कोणत्या प्रकारचे ऑब्जेक्ट आहेत दोन पहा. इथे पहिला यू आहे आणि त्याच्यानंतर इन्व्हिटेशन कार्ड आहे. दोन ऑब्जेक्ट या ठिकाणी कोणते ते पहा. पहिल्यांदा आपल्याला यांच्यात जागा चेंज करायच्या आहेत. तर जागा कशा प्रकारे चेंज करायच्यात या ठिकाणी बघूया आपण. बघा या ठिकाणी मी आय घेतलेला आहे. हा आय कशामुळे झाला, इथे पहा बाय नंतर मी आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी हा ऑब्जेक्ट सुरुवातीला न्यायचा आहे. मग मीचा काय होणार आहे, आय होणार आहे. त्याच्यामुळे बाय गेलं, कारण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बाय असतं, आपण आता ॲक्टिव्ह करतो म्हणजे बाय राहणार नाही. त्यानंतर मी आहे, मीचा आपण आय करून घेणार आहे, घेतलं. आता इथे अजून एक गोष्ट तुम्ही नोट करू शकता की इथे यू नंतर विल आलेला आहे, कारण इथे सब्जेक्ट म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे, परंतु सब्जेक्ट म्हणून घेतला आहे. या ठिकाणी ऑब्जेक्टचा सब्जेक्ट झालेला आहे, यू असल्यामुळे विल झालेलं आहे. पण इथे मात्र आता आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस करताना इथे मीचं आय होणार आहे आणि याच्याप्रमाणे आपल्याला वर्ब घ्यायचं आहे. म्हणजे आय आहे तर इथे विल येणार नाही तर शाल येणार, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची. जसं रूल एक्सप्लेन करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की रचना म्हणजे हेल्पिंग वर्ब वापरताना आपल्याला
ती कोणत्या प्रकारचा सब्जेक्ट आहे त्याच्यानुसार आपल्याला तो चेंज करायचं आहे. म्हणून पहा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये यू आहे म्हणून विल आले. आता ॲक्टिव्ह करताना इथे आय सब्जेक्ट झालेला आहे म्हणून शाल घेतो, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यायचं आहे आपल्याला, इथे बी येणार नाही कारण आपण काय करतोय पॅसिव्हचा ॲक्टिव्ह करतो, त्यामुळे बी येणार नाही कारण हा सिंपल फ्युचर टेन्स आहे. सिंपल फ्युचरमध्ये आपल्याला बी नको आहे. त्याच्यानंतर दुसरा बदल आपण सेंड करतोय म्हणजे हा फर्स्ट फॉर्म वापरतोय कारण सिंपल फ्युचरमध्ये फर्स्ट फॉर्म वापरतात आपण रूलमध्ये पाहिलेलं आहे. ॲक्टिव्हाच्या रूलमध्ये तुम्हाला मी फर्स्ट फॉर्म सांगितलेला आहे, त्याच्यामुळे मग फर्स्ट फॉर्म आलेला आहे. आणि त्याच्यानंतर पहा आय शॅल सेंड यू, या ठिकाणी आपण रचनेमध्ये आल्याप्रमाणे यू घेतलेला आहे, म्हणजे जागा चेंज करून या ठिकाणी हा शब्द येतोय आणि इन्व्हिटेशन कार्ड हे आहे तिथेच राहिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी सेंटेन्स काय झालं आहे, आय शॅल सेंड यू इन्व्हिटेशन कार्ड. कोणत्या सेंटेन्स आपण चेंज केलेलं आहे, यू विल बी सेंड इन्व्हिटेशन कार्ड, म्हणजे हे यू आहे हे या ठिकाणी आलेलं आहे, या ठिकाणी घेतलेलं आहे म्हणजे ते आता ऑब्जेक्ट आहे. म्हणजे जे पहिलं पॅसिव्हाइजमध्ये ऑब्जेक्ट आहे ते तिथे त्याच्या जागी घेतलेलं आहे. आणि इन्व्हिटेशन कार्ड हे दुसरा ऑब्जेक्टच आहे, त्याची जागा बदलणार म्हणजे दोन्ही पण ऑब्जेक्ट आहे. लक्षामध्ये पॅसिव्हाइजमध्ये काय झालं होतं, एक ऑब्जेक्ट सुरुवातीला गेलं होतं, आता ॲक्टिव्हमध्ये केलं तर दोन्ही ऑब्जेक्ट सिरियली येणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. तर अशा प्रकारे पहा आपण पॅसिव्हाइजच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या थेअरीमध्ये किंवा रूल्समध्ये त्या सर्व बाबी वापरून कशाप्रकारे ॲक्टिव्हचा पॅसिव्ह आणि पॅसिव्हचा ॲक्टिव्ह करता येतो हे आपण या 4 उदाहरणांच्याद्वारे पाहिलेलं आहे. आणि मला खात्री आहे की जर तुम्ही अगोदर सांगितलेले रूल व्यवस्थित फॉलो केले तर पॅसिव्ह व्हॉइस हा प्रकार आपल्याला कोणत्याही प्रकारे म्हणजे ॲक्टिव्हचा पॅसिव्ह असो पॅसिव्हचा ॲक्टिव्ह असो आपल्याला नक्की चेंज करता येईल अशी मला खात्री वाटते. तर हा टॉपिक या ठिकाणी आपण संपवतोय. समजला असेल सर्वांना अशी कल्पना करतो आणि आपण या ठिकाणी थांबूया.